नमस्कार मित्रांनो, आपल्या स्वामी सेवा या चॅनलवरती तुमच्या मनापासून स्वागत आहे। तर मित्रांनो, आज मला करायची होती कुलदेवीची विशेष सेवा आणि त्यामध्ये मी करणार होते दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पठण आणि कुलदेवीची ओटी भरण्याची सेवा। तर त्यापैकी बघा, इथे मी आमची कुलदेवी गडावरची आई सप्तशृंगी माता आहे। तर मी कुलदेवीचा टाक तर तिथे ठेवलेलाच आहे, पण मी बघा या प्रकारे देवीला स्थापित करून तिथे आज मी पूजा केली आहे। कारण की खूप छान वाटतं असं देवीला सजवून तिथे स्थापना करून पूजा करायला, एकदम नवरात्रीचा फील येतो। आणि मला तसंच काहीतरी करायचं होतं। सप्तशती ग्रंथाचं पठण आपण जास्त करून नवरात्रीमध्येच करतो आणि आता आधीमध्ये जे काही विशेष दिवस येतात तेव्हा करतो। तर मी माझं पठण तर करून झालेलंच होतं। आता म्हणजे हा व्हिडिओ, हे जो व्हॉईस मी जे दिला आहे व्हिडिओला, आज जरा मला उशीर झाला म्हणून माझा हा व्हिडिओ लेट अपलोड होणार आहे। तर मी माझी पूजा वगैरे सगळी कालच झाली। बघा या प्रकारे मी देवीची मूर्ती वगैरे बनवून तिथे सजवून ठेवलेली आहे। आणि मला ते म्हणतात ना, सवासणी जेव घातल्यावरती आपल्याला दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पठण केल्यानंतर एक सवासणी जेवून घालायची असते। तर असं पण खूप दिवस झाले मला ती सेवा माझी राहून गेली होती, म्हणून मी एक दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पाठ केल्यानंतर आमच्या आरती वगैरे झाली होत्या। माझी एक मैत्रीण आहे, मी त्यांना सांगून ठेवलं होतं की आमच्याकडे उद्या तुम्हाला सवासणी जेवायला यायचे। तर आता ते थोड्याच वेळात येतील। त्या पण बिचाऱ्या कामावरती जातात म्हणून त्यांना यायला थोडा उशीर झाला होता। आम्ही त्यांची वाट बघत होतो, पण काही वेळाने त्या आल्या। तर दाखवतेच मी तुम्हाला पुढे आल्यानंतर ते। तर तोपर्यंत आम्ही आमच्या आरती वगैरे आवरून घेतली। मुलं पण बघा, माझे मुलं पण बिचारे कसे, आम्हाला खूप रात्र झाली होती बरं का सेवा करता, कारण की कालचा दिवस आमचा पूर्ण सेवा करण्यातच गेला। आम्ही सकाळपासून आमच्या सेवा चालू होत्या, खूप साऱ्या सेवा होत्या। दर गुरुवारच्या आपल्या ज्या सेवा असतात त्या व्यतिरिक्त मला सत्यनारायणसुद्धा करायचं होतं आणि त्याच्यानंतर सप्तशती ग्रंथाचं पठण वगैरे भरपूर अशा ओटी भरणं वगैरे खूप सेवा होत्या। तर आम्हाला दिवसाची संध्याकाळ झाली होती एकदम। पण मित्रांनो, माझ्या मुलांचा उत्साह बघा, अक्षरशः ते दिवसभर माझ्यासमोर बसून पूजा, आरती, कथा ऐकणे, वाचन, पुन्हा आणखीन जरी मी ते पुस्तक वाचत असले तरी छोट्या छोट्या गोष्टीमध्ये मदत करणं, जसं धूप वगैरे करणं, त्या गौऱ्यांचा जाळ करणं, घास अंगारीसाठी मदत करणं, खूप असं हाताखाली वस्तू आणून देणं, असे सगळे खूप कामं सगळे माझ्या मुलांनी केले। तरीही संध्याकाळचे 8 वाजता त्यांचा उत्साह एकदम खूप टॉप लेवलचा होता। मला कंटाळा आला होता, पण त्यांना कंटाळा आला नव्हता। आणि शेवटी बघा, त्या ताई ज्यांना मी आमंत्रण केलेलं होतं त्या आल्या आणि त्यांचं जेवण वगैरे झालं। आणि मला मी जे देवीची ओटी मला भरायची होती त्यांनाच आपण देवीच्या रूपात आज आपण त्यांना जे इन्व्हाइट केलं होतं सवासणी जेवायला, तर ती जी देवीची ओटी मी त्यांना दिली। त्यांना तेच सांगितलं की तुम्हाला मी जी देवीच्या समोर ठेवलेली तीच ओटी आहे, ही मी दरवेळी जेव्हा मी ओटी भरते ना मित्रांनो, तेव्हा मी घरातच ठेवून घेते। पण यावेळी मला असं होतं की नाही, मला कोणाला तरी हे ओटी द्यायची आहे। तर त्या बिचाऱ्या संध्याकाळी कामावरतून आल्यानंतर फक्त माझ्या आमंत्रणामुळे बिचाऱ्या एवढ्या रात्रीच्या आमच्या घरी आलेल्या होत्या। त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद। आणि अशा प्रकारे जे काही आमचं साधी भोळी सेवा होती ती पूर्ण झाली।